श्री स्वामी समर्थ. स्वामी सेवेकरांना स्वामींना विचारलेला एक सुंदर प्रश्न. स्वामी, मोह म्हणजे काय आणि त्याला बळी पडू नये म्हणून काय करायचं, कसा घालवायचा? स्वतः मनुष्याने मोहाला बळी पडायचं नसेल तर भगवंताच्या चरणी लीन व्हावं. अरे, त्या माशाचा आदर्श स्वतः समोर ठेवावा. तुला त्या कोळ्याची गोष्ट माहिती आहे? एक सांगतो. एक होता कोळी. तो रोज नदीवर जायचा. गुडघ्यावर पाण्यात उभा राहायचा, आपलं जाळं टाकायचा. जाळ्यात त्याला भरपूर मासे मिळायचे. कोळ्याचा हा रोजचा दिनक्रम होता. पण एक मासा त्याच्या जाळ्यात कधीही सापडत नसे आणि त्याला त्या कोळ्याची अजिबात भयभीती नव्हती. तो आपला स्वच्छंदपणे त्या नदीच्या पाण्यात फिरायचा. बाकीचे सगळे मासे जीवाला घाबरून असायचे. न जाणो आपण कधी त्या जाळ्यात सापडू, आणि हा बेट्टा निर्भयपणे त्या पाण्यात फिरायचा. एकदा काय झालं, सगळ्या माशांनी विचार केला, एकत्र आले आणि त्या माशाला विचारलं, काय रे बाबा, त्या कोळ्याच्या माशात जाळ्यात आपण अडकू अशी भीती वाटत नाही तुला? आम्ही तर त्या भीतीखालीच जगत असतो की कधी ना कधी आपण त्या जाळ्यात सापडू आणि आम्ही सापडणारच. पण तुला मात्र कशाचीच भयभीती नाही. हे कसं काय जमवतो बाबा तू? तेव्हा मासा म्हणतो, अरे सोपे, मी काय करतो, कोळी आला, त्यांनी जाळे टाकलं की मी त्याच्या पायापाशी जातो. तो कोळी पाण्यातून बाहेर निघेपर्यंत मी त्याच्या पायापाशीच थांबतो. सगळ्यांनी तसंच करायचं. त्या माशाचं धोरण ठेवावं. गुरुच्या चरणी लीन व्हावं. त्यांना शरण जावं. म्हणजे मोहमायाच्या पाशापासून तो आपसुकच दूर राहतो. कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र नक्की करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव.